मित्रांनो, आजचा दिवस दुसरा आणि आता आम्ही निघालो सोलापूरवरून पंढरपूरला जायला. पंढरपूरचं दर्शन घेणार, तिकडनं आम्ही जाणार नरसोबाची वाडी. नरसोबाच्या वाडीचं दर्शन झालं की महालक्ष्मी आणि ज्योतिबा असे दोन हे राहतील आणि मग आमची ट्रिप पूर्ण होईल. तर बघूया आज किती वेळ लागतोय, सगळं होत आहेत का. सौरभ आम्ही चाललो. खूप टाईम नंतर मी लेफ्ट साईडला बसून ट्रिप एन्जॉय करतोय. दरवेळी आपलं स्टेअरिंग पकडा आणि चालत राहा. तर आम्ही आता पंढरपूरचं दर्शन झालेलं आहे आणि पंढरपूरचं दर्शन झाल्यानंतर आता निघालो नरसोबाच्या वाडीला. आता अर्धा अधिक रस्ता कवर झालेला आहे. नरसोबाच्या वाडीचा मस्त प्लेन रस्ता आहे, पूर्ण हायवे तयार केलेला आहे ह्या लोकांनी. आणि इथे ह्या पवन चिक्क्या गाडी सध्या थांबवली आहे सिंगीसाठी. तर नरसोबाची नरसोबाच्या वाडीनंतर बघू काय करतोय, महालक्ष्मी का ज्योतिबा. आणि तर ज्योतिबाला जाऊन परत महालक्ष्मीला येऊ, म्हणजे महालक्ष्मीला रात्री टाईमपास करता येईल. बघूया. आता भेटूया डायरेक्ट नरसोबाच्या वाडीला. तर आम्ही नरसोबाच्या वाडीला पोचलेलो आहोत. तर बघा, श्री नृसिंह सरस्वती स्वामी भक्त देवस्थान. आणि ही ॲज युजल अधिक मास असल्यामुळे सगळी गर्दी आहे. समृद्धी झाले त्याची. आपण बघू शकता. तर आम्ही आता नरसोबाच्या वाडीवरून निघालोय आणि चाललोय ज्योतिबाला. आणि ज्योतिबा करून झाल्यानंतर आम्ही जाणार महालक्ष्मी मंदिराला. आतापर्यंत मस्त प्रवास झालाय आणि ते झालं महालक्ष्मीचं टेम्पल की मग निघायचा प्लॅन आहे. परतीचा प्रवास चालू. उद्या सकाळी आली मुंबईत, दुपारपर्यंत घरी. तर अधिक मास असल्यामुळे सगळ्यात जास्त गर्दी मिळते, कारण की मला नरसोबाच्या वाडीला एवढी गर्दी असं वाटलं नव्हतं. तर तिथे पण गर्दी होती, कारण की पहिले आम्ही जेव्हा आता 2019ला पण तेव्हा तर पूरच होता. हे सगळं आज तुम्ही एरिया बघता. गर्दी असेल हा आता तर काय सांगता येत नाही रे. मी तेच बोलतोय की अधिक मास चालू आहे ना, त्याच्यामुळे गर्दी असायचं कारण असू शकतं. हा 2019ला पूर्ण पाण्याखाली होता भाग आणि तेव्हा आम्ही आलो होतो. तेव्हा दर्शन जे मिळालं होतं नरसोबावाडीचं, म्हणजे बाबा, मी आणि अभिजित, तेव्हा पूर्ण पुराखाली असलेला परिसर. नाही, मी तेव्हा नव्हतं आलो. मी तेव्हा ते पाठवलं होतं आणि त्यानंतर मेडिकलचं जेव्हा किडी घेऊन येतो तेव्हा मी आलेलो. जिथे आपण आम्ही राहायला होतो ना, देवा बघायची म्हणजे घ्यायचीच झालं ती. चल आता पहिले चल पहिले देवळात तर चल. तर आता आम्ही आलो कोल्हापूरला पोचलो. महालक्ष्मी टेम्पल जवळ त्याचं महालक्ष्मी मंदिर समोर दिसतं तुम्हाला. काय कोल्हापूर आल्यानंतर शॉपिंगच्या नावाखाली जाम मोठा काय म्हणतो स्कॅम होणार आहे. आता थोडा वेळ थांबलो, नंतर मग घेऊन फिरते शकतं सगळं. देवीला बोललो
मुखदर्शन प्रवेश इकडे आहे. मुखदर्शन प्रवेश इथे आहे. आणि हा ए मुखदर्शन करूया. मुखदर्शन करूया ऐका. किती 1250 आवाज आवाज येणार चालतं ना काय काय माणूस आला तात्या आले. ताते आले. ठीक आहे. 1250 बोलतात. 1100 रुपये. खायचं तेल लावायचं वापरायचं पण बाकी काही नाही. तर इथून आता आपण चप्पल घेतलेली दाखव पटकन. चप्पलेचं हे केलं नसशील काय व्हिडिओ. केला. आवाजवाली चप्पल घेतली. आवाजवाली. तात्या आले. तात्या तात्या आले. तर आता इथून आम्ही निघतोय ज्योतिबाला. तर दर्शन झालेलं आहे. पाऊस भरला आहे बघताय तुम्ही. जुना राजवाडा परिसरात आपण आता समृद्धी काहीतरी साड्या घ्यायला गेली आहे. ते साड्या घेऊन झाल्या की आम्ही निघालो. अण्णा बोलत होतो तुम्हाला. अण्णा तू आहेस बाब. अरे मी तात्या झालो ना आता. दोन्ही आहेस तू. आता अण्णा कसं काय होईल. तात्या समृद्धी इथे साड्या घेताना घेतली इरकल घेतलीस. तर आता आम्ही आलो उडपी हॉटेलमध्ये. इथे उडपी हॉटेल आहे. त्या उडपी हॉटेलमध्ये आलो. ह्याला पायनॅपल ज्यूस पाहिजे होता. तो पायनॅपल ज्यूस घेतो आहे. आणि मी घेतली मिसळ पाव. कोलेस्ट्रॉल वाढलं आहे पण काय आता खूप दिवस झाले मिसळ खाल्ली नाही आहे. आणि कोल्हापूर झाल्यानंतर मिसळ टेस्ट केली नाही असं होऊ शकत नाही. म्हणून मिसळ आता येताना इथून जाणार होता मी ज्योतिबाला. आणि ज्योतिबावरून परत कोल्हापूरमध्ये जाणार आणि घरी जाणार. तर आता भेटूया पुढच्या प्रवासात. शांतपणे खातो. मगाशी करायला होता तो आत्ता करतो. चल समोर दिसतंय ते मेन राजाराम हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय. नसते त्यामुळे दर्शन व्यवस्थित मिळतं. तर रविवार होता ना काल. कारण आम्ही शनिवारी निघालो. काय झालं आता तर ज्योतिबाला चाललो वरती चढतो. तर आवाजावरून कळलं असेल आम्ही कुठे चाललोय. ज्योतिबाला. महालक्ष्मीचं दर्शन झालंय. ज्योतिबाला चाललोय. एवढा मी शांत बसलो कारण की इंस्टाग्रामला पोस्ट करत होतो स्टोऱ्या सगळ्या. काल राहिलो ना. सगळ्यात शेवटच्या ठिकाणी ज्योतिबा ठेवले. आता इथे किती तर गर्दी असेल माहीत नाही आहे. दख्खनचा राजा ज्योतिबा. हा चप्पल ठेवलीस ना गाडी. तर आम्ही ज्योतिबा देवळामध्ये गेलो तेव्हा मी टाईमलॅप्स चालू केला होता. तर एन्जॉय करा हा टाईमलॅप्स. कारण आणि हा ते थोडं स्लो मोशनमध्ये देवळाला रिव्हील करण्याचा प्रयत्न करत होतो. तर एकंदर ज्योतिबाच्या देवळात गेल्यानंतर आपला ऐकायला येतं चांग भलं देवा चांग भलं. आणि खरंच मस्त दर्शन झालं ज्योतिबाचं. तर सगळं आटपून आम्ही बाहेर पडलो. कारण की संध्याकाळी परत आम्हाला 9:30 वाजताची वॉल्वो पकडायची होती. म्हणून लवकरात लवकर बाहेर पडून तिथनं निघायचं होतं. आणि रात्री परत माझी जी मानलेली बहीण आहे श्वेता पारकर तिला आम्हाला कोल्हापूरमध्ये भेटायचं. तिला भेटलो आणि पुढे आम्ही निघालो.
जायला. तर सकाळी 4:30ला कळंबोलीला पोचलो आणि ऑलमोस्ट एक 7:30 वाजता काहीतरी आम्ही अलिबागला पोचलो. कळंबोलीवरनं गाडी घेतली, फ्रेश झालो आणि गाडी घेतली आणि बाईकवरनं मी आणि प्रचित सकाळी 7:30 वाजता अलिबागला पोचलो. तर एकंदर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते एकदा जरूर कळवा आम्हाला किंवा मला. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आवारा बटक्याला. धन्यवाद.